सर आपलं नाव? मी मंगेश आर झोले, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर. ठीक आहे. तर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून सर आपण सोलापूरमध्ये कधीपासून कार्यरत आहात? साधारणतः 3 महिन्यापासून मी ॲडिशनल चार्जमध्ये कार्यरत आहे. तर ठीक आहे सर. तर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून सर आपलं विभागाअंतर्गत चालणारे 4 डिपार्टमेंट आहेत. एक आहे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, दुसरं आहे माथाडी बोर्ड, तिसरा आहे सुरक्षा रक्षक बोर्ड आणि चौथा आहे बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन चा कार्यकारी अधिकारी. असे मी 4 विभागाची वेगवेगळी जबाबदारी सांभाळत आहे. ठीक आहे सर. तर आता प्रामुख्याने आमच्या सोलापूरमध्ये कामगार वर्ग हा कशा पद्धतीने आहे किंवा नोंदणी करत असतात काम त्याच्या पद्धती आपला करतात? सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा जे असलेल्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याची मेन ओळख म्हणजे या ठिकाणची बिडी उद्योग आहे. बिडी कामगारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ह्याची प्रमुख ओळख आहे. साधारणतः बिडी कामगार या जिल्ह्यामध्ये स्त्री आणि पुरुष जर विचार केला तर साधारणतः एक 30 ते 35 हजार कामगार या ठिकाणी बिडीचा उद्योग करतात आणि उदरनिर्वाह भागवतात. हे एक सोलापूरची मुख्यतः ओळख आहे. या व्यतिरिक्त MIDC उद्योग क्षेत्रामध्ये पण बरेच कामगार आहेत. त्यामध्ये माथाडी कामगार आमच्याकडे साधारणतः 5,000 कामगार काम करतात, ज्यांना आम्ही काम उपलब्ध करून त्यांना पेमेंट वगैरे आणि शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही पुरवून त्यांच्यापर्यंत सुखसुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त घरगुती कामगार यांची पण नोंदणी झालेली आहे. त्या व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक मंडळ या ठिकाणी आहे. सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत साधारणतः 282 सुरक्षा रक्षक आम्ही विविध संस्थेला, जसं की जिल्हाधिकारी कार्यालय असेल, MSCB ऑफिस असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या आरोग्य विभाग असेल, यांना आम्ही पुरवलेलं आहे. ठीक आहे सर. तर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून सर आपण इथं आता सांगितलं की बरेच कामगार आहेत आपल्याकडे. तर या कामगारांच्या जे काही योजना असतील हे शासना नियमाप्रमाणे चालत असतात का? ह्याच्यावर ऑब्झर्वेशन कशा पद्धतीने असतं? आता प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण इथं चालणाऱ्या आणि या कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या योजना या पूर्णतः शासनाने काढलेल्या GR निर्णयाच्या आधारे व परिपत्रकाच्या आधारेच दिल्या जातात. ठीक आहे सर. तर कामगार आयुक्त म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून आपण काम करत असताना जे काही योजना असतात ते राबवत असताना आता बरेच ठिकाणी काही कामगारांना किट वाटप असेल, ह्या सर्व योजना हे शासनाच्या मोफत योजना आहेत. ही योजना राबवत असताना सर आपलं अंडरटेकिंग वगैरे कशा पद्धतीने चालतं त्याच्यावर? आता थोडक्यात सांगतो की सर्वच योजना ह्या मोफत आहेत. आज तुम्ही मला सकाळी फोन केलात, सर असा असा विषय आहे म्हणा, मी ऑफिसला बसण्याच्या अगोदर प्रत्यक्ष माझा माईक आणि मी माझे लोक घेऊन जाऊन तिथं प्रत्यक्ष व्हिजिट केली. सर्वसामान्य कामगारांना संबोधित केलं की बाबा ह्या ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत चालणारे जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आहे या अंतर्गत मोफत स्वरूपात दिल्या जातात. या संदर्भामध्ये जनजागृती केली आणि आपल्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वसामान्याला आणखी आवाहन करतो की या ज्या सर्व योजना आहेत या सर्व मोफत स्वरूपात आहेत. जो एखादा बांधकाम कामगार असेल, बांधकाम कामगार म्हणून तो 1 रुपयासाठी नोंदणी होते आणि त्या 1 रुपयाच्या नोंदणीमध्ये सर्व योजना मोफत आहेत. आता तुम्ही जसं म्हणलात की तिथे पैशाचे व्यवहार चालतात वगैरे वगैरे, ते आम्हाला निदर्शनास आलं पाहिजे. त्या ठिकाणी मी जाऊन बघितलं, त्या ठिकाणी सुद्धा लावलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी एव्हिडन्स म्हणून देऊ शकतो आत्ताच की बाबा जर पैशाची कुणी मागणी करत असेल तर लाचलुचपत विभाग अंतर्गत तक आहे. जसं की कलेक्टर ऑफिस महसूलचं काम पाहतं, कामगार विभाग कामगार विभागाचं काम पाहतं, पोलीस विभाग पोलीस विभागाचं काम पाहतं. जर का तसं काही खरंच तक्रार उपलब्ध असेल त्या संबंधित विभागाकडे त्या तक्रारकर्त्यांनी तक्रार दिली पाहिजे. आणि आम्ही ह्या मताशी सहमत आहोत, जर का समजा चुकीचे कामं होत असतील तर संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तक्रार दिली पाहिजे, गुन्हा नोंदवला पाहिजे आणि त्या संबंधित व्यक्तीवर योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. ठीक आहे सर. तर शासनाचा जो उपक्रम आहे कामगार विभागाकडून जो राबवला जाणारा, शासनाकडून कामगारांना जे मिळणाऱ्या विविध योजना आहेत, ह्या योजना जे अंडरटेकिंग करण्यासाठी आता एखाद्या कंपनीला जरी त्याचं टेंडर दिलेलं असेल तर आपला जो माणूस किंवा कर्मचारी असतो का आपल्या? मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, शासनानं टेंडर प्रोसेस राबवलेली आहे आणि असे कुठंही आम्हाला लेखी आदेश नाहीत की आपला कर्मचारी तिथं वाटपासाठी बसवला पाहिजे. मी आपल्याला परत परत सांगतो की संबंधित वाटपासाठी संबंधित कंत्राटदार नियुक्त केलेला आहे आणि शासनाने आम्हाला अशा सूचना दिल्या नाहीत की बाबा, किंवा लेखी सूचना नाही किंवा आपण तिथं जाऊन
भ्रष्टाचार होत असेल तर संबंधित तक्रारकर्त्यांनी समोर आलं पाहिजे, अँटी करप्शनला तक्रार दिली पाहिजे किंवा आमच्याकडे तक्रार उपलब्ध झाली पाहिजे. आमच्याकडे जर तक्रार उपलब्ध झाली तर आम्ही योग्य ती तात्काळ कारवाई करू किंवा आमच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडे आम्ही फॉरवर्ड करू. या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगतो की मी कामावर फोकस करणारा व्यक्ती आहे. आज तुम्ही किती वाजता मला फोन केला होता साधारणतः? साधारण मी आज एक 10 11 साडे 11 वाजता फोन केला होता. माझ्याकडे आहे. मी त्या ठिकाणी 1 वाजता जाऊन व्हिजिट केलेली आहे. माझ्याकडे तुम्ही बघत आहात एवढा व्यस्त शेड्यूल आहे. तरी सुद्धा जर का असा प्रकार होत असेल तर मी इथं कामगार आयुक्त म्हणून बसलेलो आहे. ती माझी जबाबदारी आहे की सर्व योजना पारदर्शक स्वरूपामध्ये सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. शासनाबद्दल एक विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे. ठीक आहे सर, एक 2-3 प्रश्न घेतो. आता आपल्या विभागामार्फत जे कामगार आहेत त्यांना मेडिकलसाठी सर सध्या शासनाचा निधी किती प्राप्त झालेला आहे 2025-26 या नाही, मला हे सांगता येणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी काहीतरी तुमच्या प्रसार माध्यमाच्या समोर खोटी माहिती देणं चुकीचं समजेल. आमच्याकडे काय पद्धत आहे, मेडिकलसाठी असा काही वेगळा निधी नाहीये. जो कामगार बांधकाम कामगार नोंदीत आहे त्याचं अपत्य जर का समजा वैद्यकीय शिक्षण घेत असेल आणि तो पात्र असेल तर त्याला ती सुविधा मिळते किंवा ती योजना त्याला घेता येते. गुड सर. तर तुमच्या माध्यमातून जे कामगाराच्या काही योजना असतील त्याचं थोडक्यामध्ये सर्व योजना सरांनी आत्ताच सांगितलं की सर्व योजना हे मोफत आहेत, ₹1 मध्ये सर्व योजना दिल्या जातील. तर तरी पण कामगारांना आपण काय आवाहन कराल आपल्या म्हणजे सहाय्यक आयुक्त म्हणून काय आवाहन मी कराल? आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात, आपला वेळ आम्हाला दिलात. आज मी एखादं व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पर्टिक्युलर लोकांपर्यंतच मी पोहोचू शकतो, पण तुमच्या बरोबर आहे. माध्यमातून आज तुमचे सहकारी आणि खंदारेजी आपण इथं आलात, येऊन आमच्या विभागाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही एक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं माध्यम आहात. या माध्यमातून मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगारांना, बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने संबंधित योजनेचा लाभ घेत असताना कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कुठलेही खोटं कागदपत्र दाखल करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये आणि जे पात्र कामगार आहेत त्यांनी पारदर्शकतेच्या स्वरूपातून इथे यावं आणि योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. ठीक आहे सर, माहिती दिल्याबद्दल